पूजाचा लीक पॉइंट हा राग असल्याने तिला कोणी बोललेले खपत नव्हते, म्हणून ती जास्त करून न बोलण्याचा व शांत राहण्याचा प्रयत्न करीत असे. पुण्यात पाऊल पडताच पूजाने रिक्षा चालकाला कपड्यांच्या शोरूमकडे रिक्षा वळवण्यास सांगितले. शोरूम मध्ये पोहोचल्यावर पूजाने बाथरूम मध्ये जाऊन आपले तोंड स्वच्छ धुतले व मेकअपच्या वस्तू काढून चांगल्या प्रकारे मेकअप केला. बाथरूम मधून बाहेर आल्यावर पूजाने जॅकेट, टी शर्ट, जीन्स, सॅन्डल, गॉगल सर्व शहरातील मुलीसारखी खरेदी केली. चेंजिंग रूम मध्ये जाऊन तिने आपले गावाकडील कपडे बॅगेत ठेवले व जीन्स व टी शर्ट घालून बाहेर आली. ज्या मुलीला पंजाबी ड्रेसवर कोणी पाहत नव्हते तीच मुलगी जीन्स टी शर्ट घालताच लोकांनी भरलेला मॉल पूजाकडे एकटक पाहू लागला. पूजाच्या फॅशनमुळे पूजाचे घड्याळाकडे लक्ष जात नव्हते. तेव्हा अचानक एक लेडी म्हणते की वाव, काय टायमिंग एंट्री केली या मुलीने. तेव्हा पूजाचे लक्ष घड्याळाकडे केंद्रित होते व ती परत रिक्षाला हात देते. पूजाच्या सांगण्यावरून रिक्षा चालक कॉलेजच्या दिशेने रिक्षा फिरवतो. वेगाने रिक्षा चालवीत पूजाला कॉलेज जवळ पोहोचवतो. पूजा रिक्षा चालकाचे पैसे देते व तेथून कॉलेजमध्ये प्रवेश करते. ज्या मुलांनी पहिल्या दिवशी पूजाला व तिच्या बाबांना म्हटले होते की आता इथे भिकारींना पण ऍडमिशन मिळते वाटतं, तेच मुलं मुली पूजाला पाहून दंग होऊन जातात. त्यातील एक मुलगा म्हणतो वाव, काय दिसते आहे री. तेव्हा दुसरा म्हणतो अरे तिचे डोळे तर बघ, काय नशिले आहे. तिच्या डोळ्यात जर पडलो ना तर मरूनच बाहेर पडेल. पूजा त्या मुलांना जास्त भाव न देता प्राचार्यांच्या ऑफिसात जाऊन सरांना भेट देते. शिंदे सर तर थोडा वेळ पूजाला ओळखतच नाही, पण नंतर पूजाच म्हणते सर तुम्ही मला ओळखलं नाही का. तेव्हा शिंदे सर आवाजावरून म्हणतात पूजा तू आहेस. आणि हे काय इतके मोठे परिवर्तन, पंजाबीवरून डायरेक्ट जीन्सवर. वाव, आवडले मला. पण पूजा तू हे एक चांगले केले की आपली राहणीमान चेंज केली. थोड्या दिवस अशी राहा व एकदा थोडी जुनी झाली, ओळखी झाल्या की मग परत पंजाबीला सुरुवात करून दे. शिंदे सरांनी पूजाचे आय कार्ड पहिलेच बनवून ठेवले होते, त्यामुळे त्यांनी उशीर न करता आय कार्ड व काही महत्वपूर्ण कागदपत्रांची पुंजी तिच्या जवळ दिली व म्हणाले पूजा आता तू तुझ्या रूम मध्ये जा व आराम करून घे. आज तुला फक्त आराम करायचे आहे. सरांचे बोलून झाल्यावर पूजा आपल्या रूमकडे जाण्याचा मार्ग पकडते. रूम मध्ये पाय ठेवताच एका पोरीने तिला विचारले हु आर यू. तेव्हा पूजा आपल्या शांत आवाजात म्हणते आय एम पूजा. यू टू. आय एम रश्मी. प्लीज कम. मध्ये गेल्यानंतर पूजा म्हणते रश्मी अजून दोन कुठे गेल्या. तेव्हा रश्मी म्हणते अगं त्या अंघोळीला गेल्या आहे, कारण रात्री पार्टी आहे ना. रश्मी ही अभ्यासू मुलगी होती. थोड्या वेळातच दोघं चांगल्या मैत्रिणी झाल्या. रश्मी व पूजा एका चुटकुल्यावरून हसू लागल्या. तेवढ्यात स्वाती व यामिनी या दोघं आल्या. या दोघं मैत्रिणी अगदी जीवाभावासारख्या मैत्रिणी होत्या, पण आपल्या सुंदरतेचा त्या दोघांना खूपच गर्व होता. स्वाती ही त्यांच्याच कॉलेजच्या मुलाबरोबर तिचे प्रेम होते. यामिनी ही पोरांपासून 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करीत असे, कारण तिला प्रेमाची भांगड आवडत नसे. रश्मी व पूजाला हसताना पाहून स्वाती म्हणते रश्मी ही कोण ग. तेव्हा रश्मी म्हणते अगं स्वाती ही पूजा आहे. शिक्षणात उच्च क्रमांक मिळवून तिने आपल्या कॉलेजला प्रवेश घेतला आहे. स्वाती गर्विष्ठ असल्याने तिला उच्च प्रतीचे लोक आवडत नव्हते, कारण ते लोक मिळाल्यानंतर ती निच्च होऊन जायची म्हणून. स्वाती व यामिनी या दोघींना शिक्षणात कमी पण पार्टी, डिस्को यासारख्या गोष्टींमध्ये जास्त रस होता. पण रश्मी तशी मुलगी नव्हती. रश्मीला पार्टी, डिस्को या गोष्टींचा फारसा लळा नव्हता, म्हणून ती खूप सुखी होती. यामिनी चावटर असल्याने ती म्हणाली पूजा तू पण चल आमच्या बरोबर, तिथे तुझी ओळख पण होईल व 4 मित्रमैत्रिणी पण मिळतील. पूजाला हा निर्णय व सल्ला योग्य वाटला व तिने येण्यास मंजुरी दिली. पूजाने रश्मीला पण येण्यास विनंती केली. पूजाच्या सांगण्यावरून रश्मी पण तयार झाली. रश्मी व पूजा बाथरूम मध्ये फ्रेश होण्यास जातात. तेव्हा इकडे स्वाती यामिनीला म्हणते यू आर क्रेझी. त्या दोघींना आपल्याबरोबर इम्पॉसिबल. यामिनी स्वातीला म्हणते डार्लिंग पहिले पार्टीला तर पोहोचू, मग तू पहा की काय होते ते. मुलींचे हॉस्टेल असल्याने 10 वाजेपर्यंत ते बंद होऊन जात असे, पण स्वातीला याची काहीच काळजी नव्हती, कारण श्रीमंत बापाची एकुलती एक लेक होती म्हणून. 8 वाजता 4 मैत्रिणी डिस्कोत पोहोचतात. पूजा जीन्सवर खूपच सुंदर दिसत असल्याने स्वातीच्या बॉयफ्रेंडने स्वातीला न विचारता पूजाला म्हणतो तुम्ही येथे नवीन आहात का. हो, पूजा म्हणते.
स्वातीला हे पाहून खूप राग येतो व ती म्हणते, राज तिकडे काय विचारतोय? मी तर इकडे उभी आहे ना. यामिनी यावर मनात हसते व म्हणते, हा आता मजा येईल असे वाटते. कारण राजला स्वातीपेक्षा पूजा सेक्सी वाटत होती. काही क्षणातच सर्व मित्रमैत्रिणी एका गाण्यावर डिस्को करू लागले. पण पूजा व रश्मी काही गेल्या नाही. कारण नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती पूजा व रश्मीची होती. यामिनी या गोष्टींचा फायदा घेऊन पूजाला डान्स फ्लोअरवर ओढून आणते व सर्वांना थांबण्यास सांगते आणि म्हणते, मित्रांनो आता आपल्या समोर मिस पूजा आपला एखादा जलवा दाखवेल तर सर्वांनी टाळ्यांच्या आवाजात तिला शुभेच्छा द्या.